नमस्कार मित्रांनो, फर्स्ट ट्राय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवलेलं आहे रविवार स्पेशल स्मोकी चिकन। जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला मग तुम्हाला मी ह्याची रेसिपी दाखवते। चला मग स्मोकी चिकन करी बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता घेतलेले आहे मी 1.5 किलो चिकन। हे स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। आणि आता मसाले दाखवते काय काय टाकणार आहे। इथे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा घेतला आहे, पाव चमचा हळदी पावडर घेतला आहे, 1 चमचा मटन मसाला, 1.25 चमचा गार्लिक पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ। हे आता आपण याच्यात टाकूया आणि मॅरिनेशन ना आपण 1 ते 1.5 तास करूया। आता ॲक्च्युली वेळ कमी आहे त्यामुळे झटपट करायचं। अचानक पाहुणे आलेत घरी। इथे घेतले मी 1 लिंबू, ते पण याच्यात पिळून घेऊया। आणि इथे 50 ग्राम दही घेतले, ते पण ॲड करूया। आणि इथे 2 चमचे तेल टाकूया। आता हे सर्व एक 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया। आणि मसाल्या मी सर्व चिकन मध्ये सर्व इन्ग्रेडियंट गेले पाहिजेत आतमध्ये। आणि असं मॅरिनेशन करून आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया। आणि ते मॅरिनेशन करून झाल्याच्या नंतर आपण मग इतर मसाल्यांची तयारी करूया, जे आपल्याला वाटणाला काय काय लागणार आहे त्याची तयारी करूया। आज संडे स्पेशल तुम्ही काय बनवलेलं आहे कमेंटमध्ये सांगा। आणि अजून पुढच्या संडेला तुम्हाला काय रेसिपी बघायची आहे ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण नक्की ते बनवूया। चला आता सर्व मसाले व्यवस्थित चिकनला लागलेले आहे। आता आपण हे झाकून असंच फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास ठेवून देऊया। तुम्हाला पॉसिबल असेल ना तर तुम्ही रात्री पण मॅरिनेशन करून ठेवू शकता आणि चिकनमध्ये ना पूर्ण मसाला आतपर्यंत मुरतो आणि अजून छान टेस्ट येते। चला मग आता थोड्याच वेळाने आपण मसाले जे काय काय लागणार आहे वाटण्यासाठी त्याची तयारी करून घेऊया। तोपर्यंत आता मी हे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत आणि हे कांदे असे ना लांब लांब कापून घ्यायचे। ॲक्च्युली याचा मसाला बनवायला माझ्याजवळ वेळ कमी आहे त्याच्यामुळे हे 3 मिनिटं कांदे आता आपण मायक्रोवेव्हला लावून घेऊया आणि मग नंतर तव्यावर रोस्ट करूया। हे असं केल्याने ना कांदे थोडे मायक्रोवेव्हमध्ये शिजतात आणि मग आपल्याला रोस्ट करायला इझी जाते, मग त्याचं पाणी वगैरे काही सुटत नाही। इथे मी 4 चमचे ना तेल गरम करत ठेवले। तर जसं तेल गरम होणार त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकूया, थोडा तेजपत्ता टाकूया आणि थोडा कढीपत्ता टाकूया। बघू शकता कढीपत्ता छान तडतडत आहे। चिकन मध्ये ना कढीपत्त्याने पण ना छान टेस्ट येते आणि कढीपत्ता तेवढाच पौष्टिक पण असते। आता इथे ना मी 2 छोटे कांदे घेतले आहेत आणि ते बारीक चॉप केलेले आहेत।
फोडणीला ना चिकनला कांदा शक्यतो 1 किंवा 2 टाकायचं, त्याने ग्रेव्ही चांगली थिक होते. मिनटं ना, आता 2 मिनटं असे कांदे ना फास्ट गॅस करायचा आणि असं परतून घ्यायचं. आजचा चिकन मस्त ना तर्रीवाला होणार आहे. असं रस्साच्या वर मस्तपैकी अशी तेलाची अशी तरी वर आली पाहिजे. कधी डायटिंगवर चीटिंग करायची. आता गॅस मीडियम करूया आणि हे एक 2-3 मिनटं झाकून ठेवूया. हे बघा, बघू शकतात आता कांदे छान शिजलेले आहेत आणि कांद्यांचा रंग पण चेंज झालेला आहे. आता आपण मगाशी जे वाटण घेतलं होतं ना, सुकं खोबरं कांद्याचा आणि गरम मसाले होते त्याच्यामध्ये, हे आता आपण याच्यात ॲड करायचं आणि एक 2 ते 3 मिनटं आपण हे परतून घ्यायचं आहे. आणि ऑलरेडी हे मसाला शिजलेला आहे वाटणाचा. आता हे मीडियम गॅसवर व्यवस्थित मसाले एक 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. मसाल्याचा इतका छान सुगंध आहे ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही हे मसाले ना आपले छोले बनवतात त्याच्यामध्ये पण टाकू शकतात किंवा मसाला तुम्ही बनवून पण ठेवू शकतात. तर तुम्हाला ऑफिसला वगैरे सकाळी जायचं असेल, घाई असेल ना, तर हे तुम्ही ना मसाले बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. म्हणजे बनवलं ना फ्रीजमध्ये प्रॉपर रोस्ट करून ठेवलं ना तर 8 दिवस पण हे मसाले राहतात. तुम्हाला फक्त भाजी कोणती पण बॉईल करायची आहे कडधान्याची आणि त्याच्यामध्ये हे मसाला टाकायचा आहे. तर आपला सकाळी वेळ कमी असतो, त्यावेळी झटपट भाजीसाठी उपयोग होतो. त्याच्यात तुम्ही पनीर बनवू शकतात, चणे बनवू शकतात, वाटाणे बनवू शकतात, चवळी बनवू शकतात या सेम याच्यामध्ये. आणि असं सेम सुका मसाला करून ना तुम्ही वांग्याचा भरता पण बनवू शकता. फक्त हे मसाला रोस्ट करून प्रॉपर शिजवून फ्रीजमध्ये थंड करून एका डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये ना ठेवायचं. आणि मी वाटण करताना ना म्हणजे लागेल तेवढंच पाणी थोडं थोडं करून टाकलेलं आहे. म्हणजे एकदम जास्त पण पाणी नाही टाकायचं, मग ते ना बारीक नाही होत. असे ते तुकडे 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 असे ना तोंडाला येतात कांद्याचे, थोडं खोबऱ्याचे. त्याच्यामुळे ना पहिला एकदा सुका वाटण घ्यायचं, त्याच्यानंतर लागेल तेवढं थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं. आता हे असं 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आणि तेल थोडं वर आलं ना की त्याच्यामध्ये आपण मग सुके मसाले थोडे ॲड करूया. हे बघा, तर मसाल्याला ना तेल सुटलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं ना तर थोडं आपण म्हणजे अर्धा कपच्या आसपास पाणी टाकलं आहे. आता मसाला होतं बऱ्यापैकी, ते पण याच्यामध्ये घेऊया. आणि पाणी सुकलं ना लगेच 1-2 मिनिटांनी, 1-2 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये ना सुके मसाले टाकूया. आता या स्टेजला ना आपण इथे काही मसाले ॲड करूया. अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतला आहे, 1 चमचा काळा मीठ घेतला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. आता हे व्यवस्थित ना
मसाल्यामध्ये एकजीव करूया. मीठ आणि तिखट ना तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. हे असं आता पूर्ण ना मसाल्यामध्ये मिक्स करूया. हे बघा तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर आता चेंज झालेला आहे. तर ह्या स्टेजला ना आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे ना ते जवळपास आता मला ठेवून 1.5 तास झाला आहे. ते आता आपण टाकूया. मी अजून ना असं पाहिजे तसं पाणी नाही टाकलेलं आहे कारण ना चिकनला पाणी सुटते. तर तुम्हाला रस पाहिजे असेल ना तर आता चिकन शिजत आलं ना तेव्हा मग पाणी गरम करून टाकायचं त्याच्यामध्ये. आता या स्टेजला ना मी गॅस फास्ट केलेला आहे. आणि हे मसाला आणि चिकन प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. आणि चिकनला त्याचं स्वतःच पाणी सोडते. आणि भाकरीसोबत खायचं आहे ना तर रस असा ना जाड असेल ना तर अजून छान लागते. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ना क्लिक करा. म्हणजे आमचे जसे नवीन व्हिडिओज रोज येतील ना तसे तुम्हाला हिट होणार. आता चिकन आणि हे मसाले ना बघा पूर्ण एकजीव झालेला आहे. आता हे ना अर्धा तास लागणार बस शिजायला. तर आता मी झाकून ठेवते मीडियम गॅसवर. आणि मग तुम्ही एक 5 मिनिटांनी जरा मिक्स करत जावा जेणेकरून ना चिकन कुठे खाली लागलं नाही पाहिजे. आता मी ते गॅस मीडियम करते आणि आपण हे चिकन आता शिजायला असंच ठेवून देऊया वाफेवर. बघा आता एक ना 10 मिनिटं झाले. त्या चिकनला पण आता ना बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आपण थोडं आता मिक्स करूया. हे बघा तुम्ही बघू शकता चिकन इतका छान सुगंध येतोय ना चिकनमधून मी तुम्हाला सांगू नाही शकत. आता तुम्हाला ना थोडा रस पाहिजे असेल तर या स्टेजला ना थोडं तुम्हाला रस जेवढा पाहिजे असेल ना तेवढं पाणी ना गरम करून ॲड करा. आणि जर तुम्हाला सुकं पाहिजे असेल तर तुम्ही सुकं पण एन्जॉय करू शकता. म्हणजे तुम्हाला जर फॅमिली मोठी असेल जर कोणाला भातासोबत वगैरे खायचं असेल तर ह्या स्टेजला ना थोडं गरम पाणी करून त्याच्यामध्ये ॲड करा आणि मिक्स करा. आता आपण असंच परत झाकून एक 10 मिनिटं ठेवून घेऊया. आता इथे ना मी 1 कप पाणी ना गरम करून घेतलंय. ते आता थोडं थोडं करून ह्याच्यात ॲड करूया. आणि थंड पाणी नका टाकू हा. त्याच्याने ना थोडं आपल्या शिजायची प्रोसिजर थोडी स्टॉप होते. पण शक्यतो ना एक तर वाफेवर तुम्ही पाणी ठेवू शकता. वाफेचं पाणी पण तुम्ही टाकू शकता थोडं थोडं करून. आता हे परत आपण असंच झाकून अजून 15 मिनिटं शिजवून घेऊया.
मग त्याला आपण देऊया स्मोक. आता हे झाकून आपण असंच 15 मिनिटं शिजवून घेऊया. आता चिकन शिजलेलं आहे आपला आणि तिथे इतका छान सुगंध येतो आहे ना. आता ह्या स्टेजला ना मी ते चिकनमध्ये ना साजूक तूप ॲड करते. आणि आपण ते थोडंसं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं चिकन रेडी आहे आणि तिथे मी एका साईडला ना कोळसा गरम करायला ठेवलेला आहे. ते कोळसा आता गरम झालेला आहे. आता आपण चिकनला स्मोक देऊन घेऊया. इथे एक मी वाटी ठेवलेली आहे. आपण हे कोळसा या वाटीत ठेवायचं. त्याच्यावर थोडं साजूक तूप ठेवायचं आणि झाकण लावून ठेवून देऊया. इतका छान स्मेल येतो आहे ना ह्याचा स्मोकचा, मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकता स्मोक किती छान आहे. तर ह्या स्टेजला ना तुम्ही गॅस बंद करा आणि एक 5 मिनटं असंच त्या स्मोकमध्ये ते चिकन राहू द्या.